शिरूरमधून आहे। पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कालच्या वॉर रूम बैठकीत एक रुद्रावतार पाहायला मिळाला। तर पुन्हा शिरूरमध्ये जाऊया। शिरूरमधून बातमी समोर येते। शिरूर तालुक्यात पिंपरखेड गावामध्ये रोहन बोंबे या 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। गेले 2 दिवस त्याचं शव हे अंतिम संस्काराच्या प्रतीक्षेत होतं। आज अंतिम संस्कार अगोदर सकाळी एक बिबट्या हा पिंजऱ्यात जेरबंद झालाय आणि एकूणच या बिबट्यावर रोष असल्यामुळे हा अंत्यविधी झाल्यानंतर सगळे नागरिक या बिबट्याला पकडलं त्या पिंजऱ्याकडे आले आणि या बिबट्याला जर बंद करणारे वन खात्याचे काही कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची सुरू झाली। एकूणच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि बिबट्याला आम्ही मारून टाकणार अशीच ग्रामस्थांनी भूमिका घेतली आहे। मी आता आहे तो म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड गावामध्ये, ज्या गावामध्ये जवळजवळ 3 मृत्यू झालेत। म्हणजे शिवन्या बोंबे 6 वर्षाची चिमुकली, त्याच्यानंतर भागुबाई जाधव 70 वर्षाची म्हातारी आणि त्याच्यानंतर आता रोहन बोंबे 13 वर्षाचा मुलगा। त्याच्यामुळे ह्या गावातली लोक ही अक्षरशः भीतीच्या छायेखाली वावरत आहेत। आणि आत्ता रोहन बोंबेचा अंत्यसंस्कार झाला आणि इथं एक बिबट्या जेरबंद केला आहे पिंजऱ्यामध्ये। लोकांचा प्रचंड रोष आहे आणि तो साहजिक आहे, कारण आता माझ्यासोबत इथं काही महिला आहेत, त्या रोजच्या शेती काम करणारे आहेत, बाहेरच निघता येत नाही। हा तर काल आमच्या दारापुढून गेलेला आहे। पोरं इतकी पार घराच्या बाहेर निघती नाहीत। पोरांना सारखी भीती। घास कापायला एक पोरग कोयता घेऊन उभं राहिलं, एक पोरग काठी घेऊन उभं राहिलं, आजी तू घास काप। या पोरांना भीती बेने आम्ही बाहेर निघावं का नाही, काय करावं काय। तर अशा प्रकारचं हे सगळं काय आता यांची चर्चा चालू होती। म्हणजे आता ही मावशी सांगत होती की कधी कधी तुम्ही वाघ पाहिलाय? काल ना माय एवढा ट्रॅक्टर चालू होता, तिथं ट्रॅक्टर चालू असताना त्याने 2च हे घातलं तास। तो बिबट्या आंब्याखाली बसलेला होता, तो उठलाच नाही अक्षरशः। नाही शेवटी त्याने याला फोन कर त्याला फोन कर, 9-10 जण जमली आणि मग तो बिबट्या उसात पळाला। मस्त त्यांची माणसं आली पण तरी तो उसात गेला पळून। काय करणार माणसं? हा आता आम्हाला कांदा लावायचा होता आज, पण कांदा लावता येते नाही का, तर त्याचं बी आम्हाला खाली वाकले कोणते व्हायला उचली ना तो, त्याच्यामुळे आम्ही कांदा बंद केलं आज लावायचं। हा काय करायचं आम्ही आता इथं रोज म्हणजे बिबट्या अक्षरशः कुत्र्यासारखा दिसतोय। किती पाहिले तुम्ही बिबट्या? आंब्याखाली बसून होता तो, आंब्याखाली एवढे माणसं जमस्तवर तो अजिबात ढळलाच नाही तिथं। तुम्ही कुठे बिबट्या सांगा ना। तुम्ही इथं 6 पकडले तरी 6 वाघ पकडले तरी पण परत वाघ आहेच। म्हणजे ते वाघ कुठं घेऊन जातात आणि कुठं सोडतात ते काय माहिती नाही। आता इथं सांगतात की बिबटे पकडले ना की इथे जवळच सोडतात कुठेतरी आणि मग ते पुन्हा येतात। उजूक तो बरोबर तिथंच येतोय। हा 6 बिबटे पकडले तरी बिबटे येतात कसं काय कुठून? पुढं गावात आहे, तिथं गावतामध्ये बसलेलं त्याची जागा आहे, पाऊले रोज तिथं जागावर येऊन बसतोय रात्रीचं। आणि अशा भीतीच्या वातावरणामध्ये जगायचं कसं? कसं जागायचं आम्ही? मग तेच ना, आम्हाला अशी भीती वाटते, आम्हाला पोरं बाहेर सोडा वाटते नाहीत। आजी तुम्ही आता किती वर्ष पाहताय हे बिबटे कसे वाढले? म्हणजे माग होते का असे बिबटे? नाही ना, आम्ही बाहेर झोपलो होतो तेव्हा तो काय अंगणात असं झोपत होतो। बिबट्या नव्हता काय नव्हतं, आता जास्त झालं ताऊ। आता आम्हाला घरात बसलं तरी बी वाटत आहे त्याच। काल ग पाहिला दारा पुढून गेलेला तर म्हणल्या वाघ आला आणि इकडून पुलावून एक गाडी आली। म्हणलं तुम्हाला सांगायला आलो, वाघ बघितला का तुम्ही? या म्हणल्या बघितलाय मी। तिथं ऊस तोडीतात ना माणसं, त्यांची मुलं आहेत। म्हणलं तुमची पोरं सांभाळा, वाघ इकडे गेलाय ऊसात या। तर अशा प्रकारे आपण जर हा बिबट्या पाहिला तर आपल्याला भीती वाटल्याशिवाय राहणार नाही। आणि ह्या बिबट्या इथे ते रोज पाहतायत आणि आपण पाहतोय की गेल्या 20 ते 25 दिवसात जवळजवळ 3 व्यक्तींना या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आपल्याला जीव गमावा लागलेला आहे। त्यामुळे आता शासनाने या बाबतीत कठोर पावलं उचलणे गरजेचे आहे। ज्या पद्धतीने पुणे नाशिक महामार्गावर आता हे आंदोलन सुरू आहे, त्यांची मागणी तीच आहे। आणि दुसरीकडे वनमंत्री गणेश नाईक इथे येऊन पाहणीसुद्धा करायला तयार नाही। या पार्श्वभूमीवर आता सरकार कशा पद्धतीने या नागरिकांच्या रोषाला तोंड देत आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे। दरम्यान बिबट्यांना वनतारात पाठवण्याचा निर्णय झाल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलंय। बिबट्यांचं स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं नाईकांनी म्हटलेलं आहे। 20 दिवसांमध्ये 3 घटना जुन्नर जी फॉरेस्टची परिसर आहे त्या ठिकाणी घडल्या आणि एका कुटुंबातले 2 घटक केले। घटना अतिशय खेदजनक आहे, दुःखदायक आहे।
आणि म्हणून आता आज बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की ह्याच्यातले बिबटे पकडून केंद्रीय वन खात्याच्या परवानगीनिशी ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याचं ठरवलेलं आहे. अन्य कुठल्या राज्यामध्ये मागणी झाली तर तिथं पण पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.